नमस्कार मित्रांनो, मराठी स्टॉक मार्केटमध्ये मी मराठी ट्रेडर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मागील 1.5 वर्ष माझा दुसरा सुद्धा व्यवसाय असल्यामुळे मला स्टॉक मार्केटवरती फार काही व्हिडिओ बनवता आले नाहीत। स्वतः मी ट्रेडिंग करत होतो, इन्व्हेस्टमेंट पण माझी अजूनही मार्केटमध्ये आहे, तरी सुद्धा व्हिडिओ बनवणं मला शक्य झालं नाही, तेवढा वेळ मला मिळत नव्हता। पण आतापासनं मी पुन्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात करतोय। हा मी व्हिडिओ बनवतोय आहे जून महिन्याचा ही अखेर आहे 2024 पासून आता मी पुन्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात करतोय। महत्त्वाच्या व्हिडिओने सुरुवात करतोय। मार्केटचं करेक्शन जवळ आहे का हे बऱ्याच जणांना वाटतंय, पण त्यांना हे कळत नाही की खरोखर करेक्शन आलंय की मार्केट अजून वरती जाणार आहे। तर त्याच्यासाठी काही मुद्दे मी तुमच्यासाठी वर्कआउट केलेत, ते मुद्दे तुम्ही जरूर हे विचारात घ्या आणि त्याच्यानुसार तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती तुमच्या फायनान्शियल सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच तुम्ही हा निर्णय घ्या की तुमच्या इन्व्हेस्टमेंटबाबत तुम्ही काय करायचं। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी माझी सर्वांना तुम्हाला विनंती आहे की माझं चॅनल तुम्ही सबस्क्राइब करा। मराठी स्टॉक मार्केट जे माझं चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राइब करा। खाली लाल बटन दिसते ते हिट करा, उजवीकडे बेल आयकॉन आहे तो हिट करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता आपण जाऊया आजच्या विषयाकडे। पहिला मुद्दा मी जो तुमच्याशी डिस्कस करणार आहे की मला स्वतःला काय वाटतं की मार्केटचं करेक्शन जवळ आलंय, तो मुद्दा म्हणजे काही ठराविक स्टॉक्स जे इंडेक्स मूव्हर स्टॉक आहे, ज्याच्यामध्ये आपल्या निफ्टी 50 मध्ये आणि NSE मध्ये नंबर 1 स्टॉक आहे किंवा ऑल ओव्हर मार्केटमध्ये नंबर 1 स्टॉक आहे रिलायन्स इंडस्ट्रीज। मित्रांनो, मार्केट आत्ता जे पळतंय त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की रिलायन्स इंडस्ट्रीजचा फार मोठा वाटा आहे। इकडे तुम्ही उजवीकडे सगळ्यात शेवटच्या 3 कॅन्डल बघू शकता। मी डेचा चार्ट ओपन केलाय। 3 कॅन्डल तुम्ही बघा की ऑलमोस्ट 2900 पासनं जो रिलायन्सच्या स्टॉकने, मी तिथे एक लाईन सुद्धा लावून ठेवतो, 29 पासनं जी रिलायन्सच्या स्टॉकने रॅली चालू केली आहे बघा, इथपासनं या पर्टिक्युलर पॉईंटपासनं जी रॅली रिलायन्सने चालू केली आहे, ती रॅली रिलायन्सची ऑलमोस्ट, मित्रांनो रिलायन्स म्हणजे काय छोटा मोठा स्टॉक नाही आहे, एक बडा स्टॉक आहे। बघा इकडे तुम्हाला मी दाखवतो। हा जो मला वाटतं मी जेव्हा हा ट्रेड घेतला होता तर त्याच्या 2800च्या दरम्यानच मी हा ट्रेड घेतला होता आणि मला वाटलं ना तो स्टॉक एवढा पळेल, कारण रिलायन्स सारखा स्टॉक एवढा ऑलमोस्ट 300 पॉईंट रिलायन्सचा स्टॉक पळाला आहे, ज्याच्यामागे जिओची जी टॅरिफ हाईक आहे 25%। तर मित्रांनो एक लक्षात घ्या, मार्केट 24,000ला गेलंय, 300 पॉईंट, 200 पॉईंट, 150 पॉईंट जे मार्केट पळतंय, तर याच्यामागे हेही एक कारण आहे की रिलायन्सचा स्टॉक पळवला जातोय आणि त्याच्यामुळे मार्केट पळतंय। बाकीचे जे स्टॉक तुमच्याकडे आहेत, जे तुम्ही 2 वर्ष होल्ड करून ठेवलेत, जे स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक आहे, त्या स्टॉकमध्ये एवढी मोठ्या प्रमाणात ग्रोथ होते का, हा पहिला मुद्दा तुम्ही विचार करा। मित्रांनो, नुसतं रिलायन्स नाही तर तुम्हाला मी आता दाखवतो इन्फोसिसचा पण आपण चार्ट ओपन करूया। मित्रांनो हे सगळे इंडेक्स मूव्हर स्टॉक आहेत, इंडेक्समध्ये यांचा सॉलिड वेटेज आहे बघा। मित्रांनो रिलायन्समध्ये पण सेम सिनेरिओ आहे, एक इंडेक्स मूव्हर, इंडेक्समध्ये एक वेटेज असलेला स्टॉक आहे। मित्रांनो तुम्ही बघू शकता जूनमध्ये जेव्हा इलेक्शनचा रिझल्ट लागला होता तिथे बॉटम मलवल्यानंतर 1300 पासून 1500 पर्यंत। मित्रांनो हे स्टॉक असे नाही आहेत की तुम्ही मी विकत घेतल्यानंतर हे स्टॉक पळतील। हे स्टॉक पळवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात पैसा लागतो, कोणतरी मोठा प्लेयरच आहे की जो हे स्टॉक पळवतोय आणि ज्याच्यामुळे इंडेक्स सुद्धा पळते। सेम कंडिशन मी तुम्हाला दाखवतो। म्हणजे माझा सांगण्याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की माझा म्हणण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका, तुम्ही इन्व्हेस्टमेंट जरूर करा, पण विचार हा करा की मार्केट कशामुळे पळतंय। बघा सेम सिनेरिओ मित्रांनो इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा मार्केट पडलं, त्याच्यानंतर TCSचा स्टॉक सॉलिड पळवला मित्रांनो, ऑलमोस्ट 300 पॉईंट। TCS सारखा स्टॉक 300 पॉईंट पळतो आणि ते पण आहे 15-20 दिवसांच्या स्पॅनमध्ये, पण एक फार मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे। बँक स्टॉकमध्ये तुम्ही बघाल तर बँक स्टॉकमध्ये HDFCचा स्टॉक आहे, तो स्टॉक सुद्धा जो एक इंडेक्समध्ये 2nd नंबरचा स्टॉक आहे मित्रांनो, 2 नंबरचा। याचा अर्थ रिलायन्स, HDFC हे स्टॉक पळाले तर मित्रांनो मार्केट तर पळणारच आहे। बघा मी डे चार्टवरती मित्रांनो सॉलिड मुवमेंट HDFC मध्ये झाली आहे ॲज कम्पेअर टू दॅट। जर तुम्ही मार्केटमध्ये बाकी स्टॉक्समध्ये बघाल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात मित्रांनो वाढ झालेली नाही आहे। बाकी जे इंडेक्समधले स्टॉक आहेत ते बऱ्यापैकी थंड आहेत, थोडीफार मुवमेंट त्याच्यामध्ये होते, पण जे मार्केट, आणि आता बघा तुम्ही जून नंतर तुम्हाला निफ्टी 50चा चार्ट मी दाखवतो मित्रांनो। बघा निफ्टी 50चा चार्ट जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल की निफ्टी 50ने सुद्धा, हे बघा मी जे आता तुम्हाला दाखवलं तेच, जूनमध्ये बॉटम मारल्यानंतर पर्टिक्युलरली TCS, रिलायन्स, इन्फोसिस हे स्टॉक मोठ्या प्लेअरने, मध्ये कुठलेही असू शकतात, FI पण असू शकतात, DI पण असू शकतात, त्या विषयात मी आता घुसणार नाही, पण या 4-5 स्टॉक्सला घेऊन मार्केट जवळपास 22,000 पासून मित्रांनो 24,000 पर्यंत ह्यांनी पळवलंय। म्हणजे मित्रांनो फक्त विचार करा, 4 स्टॉक्स पळत आहेत आणि मार्केटला पळवलंय। इथे एक दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला मी हा पण सांगेन। बघा मी एक्सेल शीटवरती हा डेटा काढून ठेवलाय।
मित्रांनो, हा डेटाचा पहिले तुम्हाला काही महत्त्वाचे पॉईंट सांगतो. इथे लेफ्टमध्ये जे दिसत आहेत ते 365 डेजमध्ये झालेला, म्हणजे एका वर्षात झालेला चेंज आहे, आणि 30 डेजमध्ये झालेला चेंज आहे. आणि इकडे मी जे बॉक्स केलेले आहे त्याच्यामध्ये काही महत्त्वाची सेक्टर्स मी कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. निफ्टी स्मॉल कॅप बॉक्समधला पहिला इंडेक्स आहे निफ्टी स्मॉल कॅप 50. त्याच्यापासून तुम्ही खाली बघू शकता स्मॉल कॅप 250, मिड स्मॉल कॅप, लार्ज मिड कॅप असे दिसतात. आणि खाली तुम्हाला सेक्टर्स दिसतील जिचे मी इथे हायलाईट करतो. बघा, निफ्टी बँक, बघा हे एक पहिलं सेक्टर आहे बघा, निफ्टी बँक. तर मित्रांनो, निफ्टी बँक तुम्ही बघू शकता की मागच्या 30 दिवसामध्ये, उजवीकडचा हा कॉलम तुम्हाला बघायचा, मागच्या 30 दिवसामध्ये निफ्टी बँक किती पळालं, 7.92%. पण ह्याच्यामध्ये मी उजवीकडे मुद्दामून लिहून ठेवले की एचडीएफसी आणि आयसीआयसीआयचाच वाटा याच्यामध्ये मोठा आहे. बाकी बँक्स म्हणाला तितक्या प्रमाणात पळायला नाहीयेत. निफ्टी आयटी तुम्ही बघा, वर्षभरात काही खास पळालं नाही, 25% फक्त पळालंय. आणि ह्या आठवड्यात तर 7.8% ग्रोथ दिली आहे. आता तुम्ही जाऊन चेक करा, निफ्टी आयटी मध्ये 2 स्टॉक्स मेन आहेत, ते म्हणजे टीसीएस आणि इन्फोसिस. तर 2 स्टॉक मी निफ्टी आयटी पळवायचं काम केलंय. बाकी तुम्ही इकडे बघू शकता खाली निफ्टी मध्ये मेटलची एक इंडेक्स मी मानतो, जी एक मेजर इंडेक्स आहे ज्याच्यात खूप चांगले स्टॉक येतात. बघा, त्याला मी इकडे हायलाईट करतो. इकडे बघा तुम्ही, निगेटिव्ह रिटर्न आहे, काही खास पळालेलं नाही, एक मेजर इंडेक्स आहे पण निगेटिव्ह रिटर्न आहे मागच्या 30 दिवसामध्ये. निफ्टी फार्मा एक मोठी इंडेक्स आहेत, काही जायजेंटिक स्टॉक्स या इंडेक्समध्ये आहेत, ज्याच्यामध्ये सुद्धा मागच्या 1 वर्षात तुम्ही बघू शकता 44, पण मागच्या 1 महिन्यात फक्त 2.12% ही इंडेक्स पळाली आहे. पीएसयू बँक्स मित्रांनो, जे मागच्या वर्षात ज्यांनी सॉलिड पैसा सगळ्यांना कमवून दिला, त्याच्यामध्येही मागच्या महिन्यात मित्रांनो मार्केट कुठनं कुठे गेलं, 15 दिवसात 22,024 गेलं, पण पीएसयू बँकमध्ये किती ग्रोथ आहे, 0.55. हे तुम्हाला पर्टिक्युलरली सांगणार आहे. बघा, इकडे एचडीएफसी परत आला निफ्टी प्रायव्हेट बँकमध्ये 8.53. मित्रांनो, एचडीएफसी निफ्टी बँक मधला नंबर 1 स्टॉक आहे प्रायव्हेट बँक मधला, आणि ज्याला घेऊन तुम्ही पर्टिक्युलरली निफ्टी 50 आणि निफ्टी प्रायव्हेट बँक हे दोन्ही सेक्टर्स ज्याच्यामुळे पळू शकतात. त्याच्यानंतर रिअलिटीमध्ये मी तुम्हाला तेच सांगेन एक्झाम्पल की 113% ग्रोथ मागच्या वर्षात आहे, पण 10% निफ्टी रिअलिटी पळाली आहे, जी ओनली बिकॉज ऑफ द गोदरेज प्रॉपर्टीज. तर हे मला तुम्हाला इथे सांगायचं होतं की वर्षभरातली ग्रोथ मोठी आहे, पण आता जर तुम्ही आकडे बघितलेत तर ऑटोमध्ये 6.07 मित्रांनो, निफ्टी ऑटो वर्षभरात 70% चांगले रिटर्न दिलेत, मागच्या एका महिन्यात 6%. आता हे तुम्हाला मी जस्टिफिकेशन इथे प्रूव्ह करून दाखवतो. तुमच्याकडे मी एक गोष्ट इथे वर्कआउट करून ठेवली आहे. बघा, निफ्टी ऑटो पळाली म्हणजे कुठला स्टॉक पळाला, महिंद्रा अँड महिंद्रा. बघा, इकडे तुम्हाला दिसेल 23.29%. किती इकडे पहिलेच दिलेलं बघा, 23.29% महिंद्रा अँड महिंद्राचं वेटेज आहे. किती म्हणजे निफ्टी ऑटोमध्ये जे स्टॉक्स येतात त्या स्टॉकची लिस्ट तुम्हाला दिसते, त्याच्यात एकटा महिंद्रा अँड महिंद्राचं वेटेज किती आहे, 23.29. म्हणजे निफ्टी ऑटो पळाली म्हणजे सगळे स्टॉक पळाले असा अर्थ नाहीये. तुम्ही बघू शकता अशोक लीलँड फक्त किती पर्सेंट वेटेज आहे, 2% वेटेज आहे. भारत फोर्स मेजॉरिटी निफ्टी मध्ये, निफ्टी ऑटोमध्ये जर निफ्टी ऑटो कोणाला पळवायची असेल तर कुठला स्टॉक पळू शकतो, महिंद्रा अँड महिंद्रा. म्हणजे असं बिलकुल जरुरी नाही की इंडेक्स पळते याचा अर्थ सगळेच स्टॉक मित्रांनो पळत आहेत. हे बघा, आता मी ते तुम्हाला सेक्टरवरनं तुम्हाला एक मिनिटं, तुम्हाला निफ्टी 50 मी तुम्हाला पर्टिक्युलरली दाखवतो. बघा, तर निफ्टी 50 मध्ये आपण बघूया की काय करंट कंडिशन आहे, खरोखर सगळे स्टॉक पळत आहेत का. मागच्या आठवड्यात बघा 26 ऍडव्हान्सेस आहेत, म्हणजे 26 स्टॉक मागच्या आठवड्यात नाही, ज्याला म्हणू शकतो मागच्या दिवशी 26 स्टॉक पळालेत आणि 24 स्टॉक पडलेत. म्हणजे असं काही नाही की अख्खेच्या अख्खे 40 स्टॉक 50 स्टॉक पळतायत. जवळपास 50-50 रेशो आहे. जेवढे ऍडव्हान्सेस आहेत तेवढे डिक्लाइन आहे. मित्रांनो, मार्केट वरती चाललंय. परत मी तुम्हाला हा मुद्दा सांगतो की याचा अर्थ असा नाही की मार्केट मध्ये सगळेच स्टॉक पळतायत. फक्त काही स्टॉक्सला घेऊन मार्केट पळवलं जातंय, हे आपण आयडेंटिफाय करणं ॲज अ स्मॉल इन्व्हेस्टर, एक इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर म्हणून आपण आयडेंटिफाय करणं फार महत्वाचं आहे. एक शेवटचा पॉईंट तुम्हाला मी सांगतो, हा मुद्दा म्हणून मी तुमच्यासाठी इकडे ओपन करून ठेवलाय, तो म्हणजे निफ्टीचा पीईचा चार्ट आहे. हा चार्ट तुम्हाला इकडे वरती तुम्हाला निफ्टी पीई रेशो .com म्हणून तुम्हाला दिसेल, त्याच्यावरती जाऊन तुम्ही हा चार्ट ओपन करू शकता. डावीकडे, एकदम डावीकडे जर तुम्ही बघितलं तर 99, 0, 1, 2, 3 ते आता 24 पर्यंत अशी तुम्हाला वर्ष दिसतील. आणि उजवीकडे बघितलं तर तुम्हाला रेड, त्याच्यानंतर ग्रीन असे झोन दिसतील, डार्क ग्रीन. तर मित्रांनो, हे झोन जे आहेत ते मित्रांनो व्हॅल्युएशन बद्दल माहिती देतात. पीई रेशोचा माझा व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला डिटेलमध्ये कळेल.
व्हॅल्युएशन म्हणजे काय की सध्या मार्केटचं व्हॅल्युएशन काय आहे, ओव्हर व्हॅल्यूड म्हणजे खूप जास्त किंमत आहे किंवा अंडर व्हॅल्यूड की खूप कमी किंमत आहे. आता जर तुम्ही बघू शकता 22.32 सगळ्यात शेवटला इथे खाली बघा 22.32 मित्रांनो आत्ताची हे आहे पी आहे मार्केटची. फार काय मित्रांनो अट्रॅक्टिव्ह पी नाहीये. डार्क ग्रीन झोन मध्ये जे आहेत इथे वरती तुम्ही बघू शकता, एक मिनिट, डार्क ग्रीन मध्ये जे तुम्ही दिलेले नंबर्स आहेत ते तुम्ही वरती बघू शकता. 2003 2008 चे नंबर्स बारकाईने बघा. 2008 मध्ये जेव्हा स्टॉक मार्केट कोसळलं होतं ऑक्टोबरमध्ये तेव्हा 13.97चा पीई होता. याला म्हणू शकतो मित्रांनो अट्रॅक्टिव्ह पीई, ज्या पीईला आपण बाईंग करू शकतो, आपण स्टॉक्स घ्यायला पाहिजेत. आत्ताचा पीई तुम्ही बघा 22.32, खूप महागडा पीई आहे. कोविडमध्ये मित्रांनो आपला जो पी होता मार्चमध्ये तो 20.41 पर्यंत गेला होता. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता व्हॅल्युएशन रेड झोन मध्ये गेलं, पी वाढत गेला 37.24 पर्यंत मित्रांनो पी गेला. त्याच्यानंतर परत एक फॉल 21-22 ला मध्ये छोटा फॉल मार्केटमध्ये आला होता. त्याच्यानंतर मार्केट पुन्हा कोविड नंतर सगळं रिकवर झालं, पळालं आणि त्याच्यानंतर 20, 21, 22 ह्याच रेंजमध्ये राहिलं. मित्रांनो अजूनही 22चा पी चाललाय. धोक्याची घंटा म्हणावी तशी नाहीये, पण अजून जर मार्केट इकडनं थोड्याफार प्रमाणात वरती गेलं तर मित्रांनो हा पी अजून वाढणार आणि पी वाढला तर मग मात्र धोक्याची घंटा आहे. 23-24चा पी माझ्या दृष्टिकोनातनं खूप महागडा आहे. ह्या पर्टिक्युलर पी वरती मार्केटमध्ये मी कुठलाही स्टॉक घेणं प्रायर करणार नाही. तुमचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्हाला डिसाईड करायचं आहे. तुमचे जे फायनान्शियल सल्लागार आहेत, इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट्स आहेत, त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला सल्ला घ्यायचा आहे. पण जर येणाऱ्या काळात जूनमध्ये ऑक्टोबरमध्ये येणारे जे हाफ इयरली रिझल्ट असतात हे रिझल्ट चांगले आले नाहीत तरी सुद्धा तुमचा हा पी वाढणार आहे. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, वाढलेल्या पी मध्ये वाढलेल्या व्हॅल्युएशन्समध्ये तुम्ही काही बाईंग करू नका. हे जेव्हा अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशन येईल म्हणजे 18-19च्या घरात पी आला किंवा त्या जवळपास आला तर मार्केटमध्ये तुम्हाला बाईंग करायला रिझर्व्ह फंड्स लागतील, हातात तुम्हाला पैसा ठेवावा लागेल. तो पैसा तुम्ही ठेवा आणि तेव्हा तुम्ही बाईंग करा. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर खाली जाऊन लाईकचं बटन दाबा आणि माझं चॅनल पुन्हा एकदा विनंती करतो सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ लवकरच येईल, तिची वाट नक्की बघा. आता पुरता एवढंच.